श्री गुरु सारिखा असता पाठीराखा इतरांचा लेखा कोण करी। श्री गुरु सारिखा असता पाठीराखा इतरांचा लेखा कोण करी। राजयाची कांता काय भीक मागे मनाची असोटी सिद्धी पावे कल्प करू तळवटी जो कुणी बैसला काय वानो त्याला सांगालो जी। श्री गुरु सारिखा असता पाठीराखा इतरांचा लेखा कोण करी। ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता रुद्रलिंगो गुरुपृथ्वी। श्री गुरु सारिखा सता पाठीराखा इतरांचा लेखा कोण करी। पांडुरंगा त्यांच्या कृपादाने कधीचा विस्तार व्हावा सद्गुरुदास तुका मस्तक हे पायावरी या वारकरी संताची आठवणी पंढरी संताची अकोला धामणगाव केला वैकुंठाधिपती श्री विठ्ठल सखा सोयरा जोडीला जो का भक्त विरक्त भूतवटी ख्यात हा बोधला त्यास्ती संत सद्गुरुमान पूजी चरणी साष्टांग मी घातला विहारा। श्री गुरु सारिखा असता पाठीराखा इतरांचा लेखा कोण करी। राजयाची कांता काय भीकमागे मनाची असोटी सिद्धी पावे प्रस्तुत रक्तास्मरा भक्त संत श्रेष्ठ संत सम्राट ज्यांच्याकडे आपण योग्यांची माऊली म्हणून ज्यांच्याकडे पाहतो अशा श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचा अत्यंत प्रसिद्ध महत्त्वाचा जवळजवळ सर्वांच्या पाठातील गोड असा चार करण्याचा अभंग आहे। त्या अभंगातून संत ज्ञानेश्वर महाराज श्री गुरूंचं वर्णन करतात। वर्णन करत असताना एक सिद्धांत आम्हाला असा सांगतात श्री गुरु सारिखा असता पाठीराखा इतरांचा लेखा कोण करी। पण हा सिद्धांत पटवून देण्याकरता ज्ञानेश्वर महाराजांनी दोन दृष्टांत दिले। राजयाची कांता काय भीक मागे हा एक दृष्टांत आहे आणि कल्पतरू तळवटी जो कोणी वैसला हा दुसरा दृष्टांत आहे। या दोन दृष्टांतांनी जो सिद्धांत पटवून द्यायचा आहे त्या सिद्धांताची अनुभूती मात्र अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगितली। ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आणि आता उद्धरेलो गुरुकृपे विठाला। पवित्र भूमी असणाऱ्या या ठाणेमध्ये संत श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या दिव्य अधिष्ठानापुढे सुरू असणारा हा संत ज्ञानेश्वर महाराज सेवा मंडळाच्या वतीने सुरू असणारा उत्सव आणि उत्सवातील आजचा आरंभाचा दिवस माझ्याकडे आहे। गेल्या अनेक वर्षापासून बऱ्यापैकी पहिल्या दिवशीची कीर्तन सेवा माझ्याकडे येते आहे आणि याला कारणही आहे या सगळ्या मंडळाचं असलेलं माझ्याशी होणारबंध प्रेमाचं नातं भरपूर वर्षी प्रातस्मरणीय दादासाहेबांची आठवण मराठी दादाची निमित्ताने येते। त्यांचा आशीर्वाद बाकी सगळी पूजनीय महाराज मंडळी आदरणीय श्रद्धेय एकनाथ महाराज स्वतः काळजी उभे आहेत। या सर्वांच्या मार्गदर्शनाने सुरू असणारा हा उत्सव आणि या उत्सवामध्ये अगदी आरंभाचा दिवस आणि आरंभाच्या दिवशी आतापर्यंत अनेक वर्ष कीर्तन करत असताना पांडुरंगाच्या रूपाचं वर्णन किंवा नामाचं वर्णन करावं असा आपल्याकडे अलिखित नियम सांभाळला जातो। लिखित म्हणणार नाही पण अलिखित नियम आपल्याकडे असा सांभाळला जातो की भगवंताच्या रूपाचं अथवा नामाचं वर्णन करावं। तरीही मी थोडंसं त्या नियमाला फाटा घेऊन श्री गुरूंचं वर्णन करण्याच्या दृष्टीने हा अभंग योजलेला आहे। त्याची दोन कारणं आहेत माझ्या अंतःकरणामध्ये माझ्या मनामध्ये दोन कारणं आहेत। एक ढोबळ पद्धतीने विनोदाचं कारण आहे आणि एक तात्विक कारण सांगतो। ढोबळ पद्धतीने कारण एवढंच सांगते की गेली अनेक वर्ष जसं पांडुरंगाच्या रूपाचं वर्णन नामाचं वर्णन करत होतो तेवढं करून करून माझ्याकडे अभंगही सांगतो। मला येत असते अभंग खूप आहे पण मला येत असलेले अभंग संपते असं तुम्ही वाटतं माझ्याबद्दल समजा म्हणून हा अभंग घेतला का काय असाही विचार तुम्ही जरी बालिश पद्धतीने माझ्याकडे बघून जरी केलेला असला तरी मला तो मान्य नाही असं नाही। पण दुसरा विचार मात्र मी आपल्याला असा सांगेन की पांडुरंगाचं वर्णन करणं काय संतांचं वर्णन करणं काय आणि गुरुचं वर्णन करणं काय हे सगळे एकार्थवाचित अशा पद्धतीचं आहे। जरा आणखी पुढे बोलायचं झालं तर मगाशी आपला प्रवचनामध्ये एक विषय चाललेला होता की संत ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या गुरूंचं वर्णन करत असताना अमृत अनुभवामध्ये वेदाक्षर महाराज जी वर्णन केलेली दिसून
कृष्णेसारखी आणि ही सगळी वर्णनं तत्व परमतत्वाची वर्णनं आहेत. खरं तर गुरु म्हणजे नेमकं कोण असतं? गुरु ही व्यक्ती नसते, तर गुरु हे तत्व असतं आणि म्हणून त्या तत्वाचं वर्णन करावं म्हणून अभंग हा पहिल्या दिवशी अशा दृष्टीने थोडासा विचार मी करणार आहे. या अभंगाची भूमिका पाहत असताना संत ज्ञानेश्वर महाराज आपल्या सद्गुरूंचं वर्णन करतात असा या अभंगाचा विषय प्रस्तावनेमध्ये आपल्याला पाहता येण्यासारखा आहे. श्रीगुरूंचं वर्णन ज्ञानोबाराय करतात, याचा अर्थ काय? किंवा ज्ञानोबारायला सद्गुरूंचं वर्णन करावं लागलं किंवा सद्गुरूंच्या वर्णनातून ज्ञानेश्वर महाराजांना आम्हाला काय बोध करायचं आहे, या सगळ्या प्रश्नाचा विचार करत असताना वर्णनीय असं सद्गुरू नावाचं तत्व आहे हे लक्षात घ्या. वर्णनीय असं सद्गुरूंचं या मुखाने वर्णन करावं, संतांचं वर्णन करावं, भगवंताचं वर्णन करावं. या मुखाने वर्णन करायचं असेल तर एक तर देवाचं वर्णन करा, संतांचं वर्णन करा, गुरूंचं वर्णन करा, भगवंताच्या नामाचं वर्णन करा. याच्याशिवाय अन्य कोणत्याही गोष्टीचं वर्णन करण्याकरता ही वाचा झुजू नका. कारण अन्य वस्तूचं कोणतेही वर्णन करायला गेलो तर त्या सगळ्या वस्तू मायेने अवच्छिन्न आहेत आणि जे मायेने अवच्छिन्न असतं ते दुःखदायक असतं. विरती माईक दुःखाची जनती नाही आधी अंती अवसानी, ही तुकाराम महाराजांची भाषा आपल्याला पाठ आहे. विरती माईक, हे जे माईक आहे ना ते दुःखदायक आहे. पहा तुम्ही, म्हणजे दुःखाला जन्म देणारी माया असल्यामुळे आणि माईक असे सगळे हे पदार्थ असल्यामुळे या वाचेने या पदार्थांचं वर्णन करता करता वाचेला शीन होऊन जाईल, परंतु त्या वर्णनातून काहीही प्राप्त होणार नाही. त्या वर्णनातून जर परमतत्वापर्यंत प्राप्त व्हायचं असेल तर या वाचेने देवाचं, संतांचं किंवा गुरूंचं वर्णन करावं. म्हणून वर्णनीय अशी संत किंवा सद्गुरू आहेत एवढाच विचार आपल्याला करता येण्यासारखा आहे. मी अनेकदा विनोदाने सांगत असतो, काही लोकांच्या बाबतीत नावं घेत असताना वेगवेगळ्या पद्धतीची नावं घेतली जातात. वर्णनीय असं जर कोण असतील तर ते संत किंवा गुरु किंवा परमात्माच आहे. मी का बोलायला लागलो आपल्याला? ऐका. काही लोकांची नावं घेताना माननीय असं म्हटलं जातं. त्याला स्पष्ट बोलायचं झालं तर माननीय म्हटल्याशिवाय ती स्टेजवरही चढत नाही अशी मंडळी असतात. म्हणजे काय, आता माननीय म्हणजे काय? ज्यांना फक्त मानायचं, बाकी काहीच करायचं नाही, त्याचं नाव माननीय असा विचार करा. वडीलधारी व्यक्तीच्या बाबतीत जो शब्द वापरला जातो तो आदरणीय, बरोबर आहे. दुर्जनाच्या बाबतीत जो शब्द वापरला जातो तो तेजनीय आणि वर्णनीय, सद्गुरूंच्या, संतांच्या आणि भगवंताच्या बाबतीत जो शब्द वापरला जातो तो वर्णनीय. विठ्ठल ज्ञानेश्वर महाराज त्या भंगातून सद्गुरूंचं वर्णन करतात. वर्णन कोणी करावं, कधी करावं, किती वेळा करावं, केव्हा करावं या संबंधाने एक शास्त्रामध्ये श्लोक प्रसिद्ध आहे. जवळजवळ अनेकदा आपल्या कानावर पडलेला असेल, फक्त त्या श्लोकाला म्हणून करून पुढे जातो. श्लोक सामान्य आहे, साधी भाषा त्या श्लोकाची जरी असली तरी त्याच्यातले अर्थ फार महत्वाचे आहेत. शास्त्र आम्हाला असं सांगतं, प्रत्यक्ष पूर्वस्मृत्याः परोक्ष मित्र बांधवाः कर्मांत्यदास भृत्याश्च नैव पुत्रास्तथा स्त्रियाः, असं शास्त्रकारांनी एक सांगितलेला श्लोक आहे. या श्लोकाची भाषा कशी पहा किंवा या श्लोकातले दिलेले विषय काय आहेत पहा. 4 गोष्टी या श्लोकामध्ये आपल्याला सांगितलेल्या आहेत. माझा विषय काय आहे? या अभंगातून ज्ञानेश्वर महाराज आपल्या सद्गुरूंचं वर्णन करतात. तेवढं एक वाक्य घेऊन मी सगळी प्रस्तावना आपल्या समोर मांडणार आहे. ते म्हणत असताना मी शास्त्रातला एक श्लोक आपल्याला असं सांगायला लागलोय, प्रत्यक्ष पूर्वस्मृत्याः 1, परोक्ष मित्र बांधवाः 2, कर्मांत्यदास भृत्याश्च 3, नैव पुत्रास्तथा स्त्रियाः 4. याचा अर्थ काय? पहिला अर्थ डोळ्यासमोर घ्या. पहिला मुद्दा काय? प्रत्यक्ष पूर्वस्मृत्याः, आपल्या श्री गुरूंची स्तुती करायची आहे. कधी करा? कधी करा? शास्त्र आम्हाला सांगतं प्रत्यक्ष म्हणजे समोर करा. समोर करा. श्री गुरु समोर आहेत ना, याचा अर्थ श्री गुरूंची स्तुती कायम समोर करत राहा. आता जरा पुढे बोलू. समोर करा याचा अर्थ पाठीमागेही कराच करा आणि समोरही करा, पाठीमागेही करा याचा अर्थ कायम स्वरूपी करा. आपल्याला वेगळं सांगायची गरज नाही. आपण ज्ञानेश्वरीचे उपासक आहेत. बऱ्याच ठिकाणी ज्ञानोबाराय जेव्हा श्रीगुरु शब्द ज्ञानोबारांच्या मुखातून येतो तेव्हा ज्ञानेश्वरीचा भाव सांगत असलेले ज्ञानेश्वर महाराज, महाभारतातला विषय सांगत असलेले ज्ञानेश्वर महाराज, गुरु शब्द आला की तो विषय बाजूला ठेवायचे आणि गुरु शब्दाचं वर्णन करायचे. एवढं वर्णन करायचे की कुठेतरी निवृत्तीला
नाथांना म्हणावं लागायचं आता जरा हे गुरु शब्दाचं वर्णन भास करा, म्हणजे मूळ विषय ते सांगा, विषयांतर करू नका. ज्ञानोबाराय सुद्धा विषयांतर करायचे, पण ते गुरुच्या संबंधाने करायचे, हे महत्वाचं आहे. आता आमचं विषयांतर असं होतं की जय विठ्ठल होईपर्यंत गाठीच पडत नाही आमच्या विषयांतर. त्यामुळे ज्ञानोबारांचं जे विषयांतर आहे मान्य आहे, परंतु गुरु शब्द आला की ज्ञानोबाराय तिकडे जायचे आणि गुरु शब्दाचं वर्णन करण्याकरता, गुरु तत्वाचं वर्णन करण्याकरता किती बोलावं हे ज्ञानोबारायला वाटायचं की थांबूच नाही असं वाटायचं. याचा अर्थ ज्ञानेश्वर महाराजांची भाषा किंवा या श्लोकाचा अर्थ माहित झाला. प्रत्यक्ष गुरुस्तुत्य हा याचा अर्थ श्री गुरुची स्तुती कायम करा, समोर करा, कायम करा असा अर्थ झाला. मला 4 गोष्टी सांगायच्या. त्यातला पहिला मुद्दा माझा संपला, प्रत्यक्ष गुरुस्तुत्य हा. त्याला दुसरा मुद्दा घ्या, परोक्ष मित्र बांधवा हा. याचा अर्थ काय? परोक्ष मित्र बांधवा हा. परोक्ष या शब्दाचा अर्थ पाठीमाग, बरोबर. ते परोक्ष ज्ञान अपरोक्ष ज्ञान वेदांतामध्ये आलेलेच आहे शब्द. परोक्ष या शब्दाचा अर्थ आहे पाठीमाग. परोक्ष मित्र बांधवा हा. मित्राची किंवा बंधूंची स्तुती करायची आहे ना, ती पाठीमाग करा. बघा शास्त्रांनी काय सांगितलं, मित्राची स्तुती करायची आहे पाठीमाग करा. का असं सांगितलं असेल शास्त्राने? याचं कारण सांगतो. मित्राची स्तुती पाठीमाग करा असं शास्त्र सांगते, याचं एकच महत्वाचं कारण आहे. जर मित्राची स्तुती तोंडावर केली तर अहंकार निर्माण होण्याची शक्यता आहे. तर एक आपल्याला सांगू, अहंकार निर्माण होण्याला एकमेव कारण आहे आणि तिचं नाव स्तुती आहे. पहा तुम्ही, की स्तुती अहंकाराला जन्म देते. जरा स्पष्ट बोलायचं झालं तर माणसाकडे मुळात अहंकार नाही हो, पण दुसऱ्यांनी केलेल्या स्तुतीने मनुष्याच्या ठिकाणी अहंकार निर्माण होतो. सरळ चाललेलं असतं, पण आपण जर म्हटलो वा काय तुमच्या, एखाद्याला जर म्हटलं काय तुम्ही पकवा, तुमच्याबद्दल नाही बरं का, जर एखाद्याला म्हटलं काय पकवाज वाजवता, असा पकवाजच ऐकला नाही, पुढल्या वेळी ते येतच नाही कीर्तनाला, काय मला कळत नाही, फोन लावावे लागतात, या हो या हो या हो. तो म्हणतो नाही मला जरा फारच काम आहे. म्हणजे कशाने झालं हे, तुम्ही स्तुती केली, दुसरं का आधी झालं ना हे. मग आता ही काय गंमत आहे, अहंकार निर्माण होण्याला कारण काय? स्तुती. ते मी एक उदाहरण साधं भुजंगाचार्याचं घेतलं. तुम्ही कीर्तन करायला सुद्धा तसंच बोला, काय कीर्तन तुम्ही केलं महाराज, असं कीर्तनच ऐकलं नाही. कुठल्या शाळेत कीर्तनात नाही हो, शिल्लकच तरीच म्हणायला असतो हा महाराज, वस्तूचा शिल्लकच असतं नाही असं नाही. परंतु त्याला काय वाटत लागतं की यांना पाहिजे ना, मग जरा थोडंसं थांबू द्या, यांना जरा मागं लागू द्या. हा अहंकार निर्माण होतो. कशाने निर्माण होतो? स्तुतीने निर्माण होतो. म्हणजे अहंकाराला जन्म देणारी एकमेव स्तुती आहे. मी माझं पदार्थ काय बोलू, आपल्याला काही शास्त्राचे आधार घेऊन पुढे जातो. तुम्हाला माहित असलेले एक आधार घेऊन पुढे जातो. पहा तुम्ही, शुकाचार्यांचं चरित्र जर या संबंधाने पाहिलं तर फार महत्वपूर्ण चरित्र आपल्याला दिसून येतं. माझ्या माहितीप्रमाणे रामायणामध्ये सुद्धा शुकाचार्यांचं या संबंधाचं चरित्र बालकांडामध्ये येऊन गेलेलं आहे. काही नाही, काय झालं म्हणे, शुकाचार्य बाहेर आले, आल्यानंतर ते नागेची पळाली वगैरे वगैरे सगळं झालं. शुकाचार्यांकडे, शुकाचार्यांच्या पाठीमागे व्यास महर्षी लागले आणि व्यास महर्षी जात असताना व्यासांनी शुका असं म्हटल्याबरोबर त्या जंगलातली सगळी झाडं को म्हणायची असं शुकाचार्यांचं चरित्र सांगितलं जातं. म्हणजे व्यासांनी शुका म्हटल्याबरोबर, आता हे शुक कोण आहेत? व्यासपुत्र आहे, व्यासांचे पुत्र आहेत. पण व्यासांचे पुत्र असलेले शुक आणि व्यासांनी शुका असं म्हटल्याबरोबर शुकाने को म्हणायची गरज नाही. शुक ज्या जंगलातून फिरतात त्या जंगलातील झाडं सुद्धा को म्हणायला लागली. याचा अर्थ शुकांची जी आत्मत्वाची भूमिका आहे ती किती उच्च भावनेत याचा जरा लक्ष द्या. झाडाने को म्हणावं, व्यासांनी हे ऐकलं आणि मग व्यासांना वाटायला लागलं अरे काय माझा मुलगा आहे, जर मी त्याला हात मारल्यानंतर झाड को म्हणतात, याचा अर्थ वृक्ष किंवा इथे असलेली चराचर सृष्टी आणि परमतत्व आणि माझा मुलगा या दोघांमध्ये असलेलं ऐक्य शुका व्यासांच्या लक्षात आलं आणि सहज व्यास एके ठिकाणी बसल्यानंतर बोलून गेले. जो शिका आहे का नाही त्याचा फार अभ्यास आहे, त्याच्या पुढचं वाक्य बोलले, तो माझ्यापेक्षा हुशार आहे, माझ्यापेक्षा ज्ञानी आहे. हे व्यास महर्षीच्या मुखातले शब्द शुकाचार्यांनी ऐकले. ऐका, माझ्यापेक्षा माझा मुलगा ज्ञानी आहे असं म्हटल्याबरोबर शुकाचार्यांना वाटायला लागलं मी माझ्या बापापेक्षा शहाणा. हे तेव्हापासून चालत आले, त्या अर्थाचा याचा वाटलं की शुकाचार्यांना वाटायला लागलं की माझ्या वडिलांपेक्षा शहाणा, मी त्यांच्यापेक्षा ज्ञानी आहे, माझ्याकडे जास्त आहे. आणि ही झाली घरची बाधा. ग या शब्दाचा अर्थ गर्वाची बाधा ही व्यासांच्या लक्षात आली. आणि मग व्यास मुनींना वाटायला लागलं की यांच्या ठिकाणचा अहंकार निवृत्त करायचा असेल तर काय करावं. म्हणून व्यास मुनींनी शुकाचार्यांना सांगितलं, शुका एक काम कर. म्हटले काय? तुला मला असं वाटतं की तू राजा जनकाला एकदा भेटायला जावं असं तू मला वाटतं. म्हटले काही हरकत नाही बाबा, तुम्ही म्हणताना मी जातो. म्हटले राजा जनकाला भेटण्याकरता शुकाचार्य आले. कथा खूप विस्तारित आहे, मला फक्त धावतं सांगायचे. तिथं आले आणि आल्यानंतर त्या दरवाजामध्ये आल्यानंतर जे द्वारपाल होते ना, त्या द्वारपालाला शुकाचार्यांनी सांगितलं मला आतमध्ये जाऊ दे. द्वारपालांनी सांगितलं नाही, तुम्ही कोण आहे ते सांगा, आतमध्ये जाऊन निरोप देतो. राजाने जर हो म्हटलं तर आम्ही तुम्हाला घेऊन जाऊ, अन्यथा तुम्हाला आतमध्ये परवानगी दिली जाणार नाही. शुकाचार्यांनी सांगितलं ठीक आहे, तू एक काम कर. म्हटले त्या द्वारपालाला सांगितलं आज जा आणि त्या राजा जनकाला सांग म्हटले आत्मज्ञ शुकाचार्य आलेले आहेत असं नाव सांगितलं. आत्मज्ञ शुकाचार्य आलेले आहेत.
की आत्मज्ञ शुकाचार्य आलेले आहेत. हाच निरोप घेऊन तो द्वारपाल राजा जनकाच्या जवळ गेला. आता जनकाचं चरित्र स्वतंत्र अभ्यासावं लागेल बरं का, की जनक कोण होते, काय होते. देह असताना सुद्धा बंधक्रमाचा अभाव जिथं असतो त्याला जीवनमुक्त महाअवस्था म्हटलं जातं. आणि या जीवनमुक्त अवस्थेमधलं ज्यांचं चरित्र वर्णन केलं जातं ते राजा जनकाचं चरित्र आहे. राजा जनकाचा पंचदशीने सांगितलेली जीवनमुक्ताची सगळी लक्षणं आपल्याला राजा जनकाच्या चरित्रामध्ये पाहायला मिळतात. जाऊ द्या, मी त्याच्यातही विस्तार घेत नाही. राजा जनकाकडे तो द्वारपाल गेला आणि राजाला सांगितलं, राजेसाहेब एक फकीर रस्ते बाहेर आलेला आहे, काही नाही, अंगावर एक लंगोट लावलेली आहे म्हटले, काही नाही, त्याच्या अंगावर कपडे नाहीये, त्याच्या पाठीमागं मागं पुढं कोणी काही परिग्रह नाहीये. आणि असा असलेला एक कपडे नसलेला फकीर म्हणा किंवा कोणत्याही पद्धतीची आसक्ती नसलेला एक कोणीतरी आम्हाला दिसायला लागलेला आहे. उघड्या अंगाचा असलेला तो आलेला आहे. आणि त्यांनी स्वतःचं नाव सांगताना असं सांगितलंय, आत्मज्ञ शुकाचार्य आलेले आहेत, घेऊन येऊ का, घेऊन येऊ का. राजा जनकाने सांगितलं नको. म्हणजे मग त्यांनी विचारलं ना, निरोप द्यायला सांगितलं ना. राजा जनकाने सांगितलं, तुम्ही एक काम करा, काय, मी जो सांगतो तो निरोप तुम्ही घेऊन जा आणि त्याला जाऊन सांगा म्हटले. काय, काही नाही म्हटलं, तुम्ही एकच वाक्य त्याला जाऊन सांगा. ऐका आता राजा जनकाचं वाक्य काय. राजा जनकाने त्या द्वारपालाला सांगितलं, तुम्ही शुकाचार्याला जाऊन सांगा, काय सांगा, संगम त्यक्त्वा सुखी भव. एवढाच सूत्र सांगितलं, संगम त्यक्त्वा सुखी भव. त्याचा अर्थ काय, संग म्हणजे हा परिग्रह, त्यक्त्वा या शब्दाचा अर्थ त्याग करा, सुखी भव, भव या शब्दाचा अर्थ हो, सुखी हो. म्हणजे जवळ असलेला जो संघ आहे त्या संघाचा त्याग कर आणि सुखी हो. म्हणजे सुखी व्हायचं असेल तर जवळ असलेल्या संघाचा त्याग करावा लागतो, हा त्यातून अर्थ निघाला. म्हणजे संगम त्यक्त्वा सुखी भव असा उपदेश केला. द्वारपालाने तेच ऐकलं आणि त्या शुकाचार्यांना जाऊन सांगितलं, हे पहा, आमच्या राजाने की तुम्हाला आतमध्ये यायला परवानगी दिलेली नाहीये, पण एक उपदेश सांगितलाय, एक तुम्हाला काहीतरी त्यांनी निरोप दिलाय. काय निरोप दिलाय, आता तो विचारा द्वारपाल. त्यानं जसं सांगितलेलं होतं तसंच पाठ केलं आणि सांगितलं. हे द्वारपालाचं सांगतोय, कीर्तन करायचं नाही. जसं सांगितलं तसं पाठ केलं आणि सांगितलं. बऱ्याचदा एका ठिकाणी एका कीर्तनकारांनी कीर्तन पाठ केलं होतं की नाही, ते कीर्तन पाठ करताना असं गमतीचं केलं, जसं आहे तसं पाठ केलं. पण तो कीर्तनकार म्हणत होता, आता हिवाळ्याची दिवस आहे, हा उन्हाळ्यात म्हटला, आता हिवाळ्याचा दिवस आहे. तेवढा तरी बदल करावा लागला. एवढं तरी आपल्या तिथं चाललं पाहिजे. परंतु त्या द्वारपालाने तसंच पाठ केलं आणि सांगितलं, हे पहा, आमच्या राजाकडे निरोप दिलाय. काय निरोप दिलाय, काही नाही म्हटले, संगम त्यक्त्वा सुखी भव असं सांगितलंय म्हटले. शुकाचार्यांनी स्वतःकडे पाहिलं आणि पुन्हा त्या द्वारपालाकडे पाहिलं. त्या राजा जनकाच्या नगरीकडे बघितलं. म्हणाले शुकाचार्यांनी त्या द्वारपालाला सांगितलं, काय तुझा राजा आहे, त्या राजाने मला उपदेश करावा, संगम त्यक्त्वा सुखी भव. अरे माझ्या अंगावर एक लंगोटी आहे, मला काहीही संग नाहीये, माझ्या पाठीमागं पुढं काही परिग्रह नाहीये, काही संसार माझ्या मागं पुढं नाहीये. आणि असं असताना निष्कांचन असलेला मी, कोणत्याही पद्धतीची अपेक्षा नसलेला मी, माझ्या अंगावर एक कपडा सुद्धा नसलेला मी, आणि मला उपदेश करावा संगम त्यक्त्वा सुखी भव. त्याच्या पुढे सांगू का, हा उपदेश कोणी केलाय, जो सोन्याच्या सिंहासनावर बसलाय त्यांनी केला. बरोबर, राजा जनक सोन्याच्या सिंहासनावर बसलाय, एवढा मोठा सगळा दरबार चालवतोय. मी या संपूर्ण नगराचा राजा म्हणून घेणारा हा राजा जनक मला उपदेश करतो संगम त्यक्त्वा सुखी भव. काय प्रकार आहे, कसं काय असं झालं हे. त्याने थोडासा विचार केला की ज्या अर्थी हा राजा मला असा उपदेश करतोय त्या अर्थी त्या वाक्यामध्ये काहीतरी अर्थ असला पाहिजे. माझ्या वडिलांनी जर या राजाकडे पाठवलं असेल तर या वडिलांचे आणि राजा तेवढ्या अधिकाराचा आहे, हा त्यातून निघालेला अर्थ आहे. आणि मग राजाने जर हे वाक्य सांगितलं असेल तर या वाक्यामध्ये सुद्धा काहीतरी अर्थ असेल. वाक्य कोणतं आहे, संगम त्यक्त्वा सुखी भव. स्वतःकडे पाहिलं, अंगावर काहीच नाहीये, एक लंगोट आहे. मग काय संगम त्यक्त्वा सुखी भव, उपाधी काहीच नाही. उपाधी दोन पद्धतीची असते, एक बाह्य उपाधी असते आणि दुसरी अंतर उपाधी असते. ऐका जरा आणखी धाडस करून एक वाक्य बोलतो. एखाद्या वेळेस बाह्य उपाधीचा त्याग करणं सहज शक्य आहे, पण अंतर उपाधीचा त्याग करणं सहज शक्य नाही. बाह्य उपाधीचा त्याग होणं एखाद्या वेळेस शक्य आहे, अंतर उपाधीचा त्याग होणं शक्य नाही. आता मग त्या शुकाचार्यांनी विचार केला, माझ्याकडे कोणताही बाह्य उपाधी नाही, मग काय नेमकं त्यक्त्वा, टाकायचं असेल तर असलं पाहिजे ना. हो, त्यक्त्वा म्हणत असताना, त्याग करा म्हणत असताना आपल्या जवळ जे आहे त्याचा त्याग करायचा आहे. मग आपल्या जवळ काय आहे त्याचा शोध घेतला पाहिजे. काय आहे, बाह्य तर काहीच नाही. मग काय, शुकाचार्यांच्या लक्षात आलं, मी स्वतःचं नाव सांगताना काय नाव सांगितलं, आत्मज्ञ शुकाचार्य आलो आहे. ते जे आत्मज्ञ लावलं ते म्हणजे स्वतःच्या नावाच्या पुढे काय लावले,
आत्मज्ञ याचा अर्थ हा आत्मज्ञ लावलेली जी उपाधी आहे, म्हणजे आत्मज्ञ जे स्वतःला म्हणून घेतलं, हाच खऱ्या अर्थाने आपल्या ठिकाणी असलेला उपाधी आहे, हे शुकाचार्यांच्या लक्षात आलं. याचा अर्थ आपण आपल्या नावापुढे जे आत्मज्ञ लावलं कडे ते बाजूला काढलं पाहिजे. आत्मज्ञ असं स्वतःला म्हणून घेतलं नाही पाहिजे. हबप म्हणून घेतलं तर चालतं, बरं काही व्यवसाय नाही आमच्या बाबतीतलं. ते तुम्ही आम्हाला लगेच असं म्हणू नका. आम्हाला मात्र ते जर नाही लावलं तर तेवढ्या भागत नाही, अडवके असं लावावं लागते. काही एक उपाधी आहेत आमच्या पाठीमागं, त्या सगळ्या उपाध्या लागल्या जातात. तिथलं जे आत्मज्ञ आहे ना ते काढलं पाहिजे. मग शुकाचार्यांनी विचार केला की आपण आपलं नाव सांगताना एका उपाधीचे नाव सांगितलंय, याचा अर्थ आपल्या आतमध्ये निर्माण झालेला हा उपाधी बाजूला काढला पाहिजे. राजा जनक बोलतो ते खरंच आहे, आणि म्हणून त्या द्वारपालाला निरोप देताना शुकाचार्यांनी सांगितलं, द्वारपाला एक काम कर, आता पुन्हा जा राजाकडे आणि दुसरा निरोप दे. काय काही शुकाचार्य आलेले आहेत एवढंच सांग म्हटले. शुकाचार्य आलेले आहेत एवढंच सांग. जर तो द्वारपाल गेला, राजा जनकाला सांगितलं शुकाचार्य आले, असा निरोप दिलाय. राजा जनकाने पुन्हा तेच वाक्य सांगितलं, संगम त्यक्त्वा सुखी भव. द्वारपालाने तेच घेतलं, पुन्हा जाऊन शुकाचार्यांना सांगितलं, आमच्या राजाने एवढंच सांगितलं, संगम त्यक्त्वा सुखी भव. शुकाचार्य विचार करायला लागले, अरे त्याग केला ना, आत्मज्ञ म्हणून घेत होतो मी स्वतःला, मी ज्ञानी म्हणून घेत होतो, त्या मीचा त्याग केलाय ना, मग आणखी कशाचा त्याग करायचा आहे. जरा आणखी अंतर्मुख झाले आणि मग शुकाचार्यांच्या लक्षात आलं, मी माझं स्वतःचं नाव सांगताना शुकाचार्य या शुक या शब्दाच्या समोर आचार्य लावलंय. आता काय काय आम्ही लावून घेतो ते सोडा. आता किती सूक्ष्मता बघा, आचार्य लावलं हे चांगलं नाही. मग अरे आपलं चुकलंय म्हटलंय, आपण आपलं नाव आता पुन्हा ते आचार्य पद काढलं पाहिजे. आणि मग पुन्हा सांगितलं, एक काम कर म्हटले, तू राजाला जाऊन सांग शुक आलेलो आहे एवढं सांग म्हटले. मी शुक आलो आहे एवढं सांग. त्याला तो पुन्हा गेला, राजा जनकाला सांगितलं. राजा जनकाने पुन्हा तोच उपदेश केला, संगम त्यक्त्वा सुखी भव. तो द्वारपाल पुन्हा आम्हाला सांगितलं, आमच्या राजाने एवढंच सांगितलंय, संगम त्यक्त्वा सुखी भव. पुन्हा तो शुकाचार्य विचार करायला लागले, आत्मज्ञ बाजूला काढलं, आचार्य बाजूला काढलं. मग काय नेमकं राहिलंय, त्याला थोडं अंतर्मुख झाल्यानंतर लक्षात आलं, मी शुक आहे हे जे नाव धारण केलं ना, वस्तुतः माझ्या ठिकाणी कोणतंच नाव नसताना मी नाव धारण केलं, हा तरी उपाधीच लागलेला आहे. याचा अर्थ नावाचा तरी माझ्या ठिकाणी उपाधी लागलेला आहे, हा नावाचाही उपाधी बाजूला काढला पाहिजे. याचा अर्थ मी स्वतःला जे मी शुक म्हणून घेतो ते शुकही मला म्हणून घेता येत नाही. म्हणजे मी आत्मज्ञ नाही, आचार्य नाही, मी शुक नाही, मी याच्यातला कोणी नाही. मग मी नेमकं आहे कोण याच्या चिंतनामध्ये शुकाचार्य मग्न झाले आणि काहीच बोलले नाही. एकदम निर्विकल्प समाधीमध्ये पोहोचले. हे पोहोचल्यानंतर द्वारपालाला निरोप घेऊन जावं लागलं नाही. राजा जनक स्वतःहून शुकाचार्यांच्या जवळ आला. सगळं का सांगत होतो, एका स्तुतीने निर्माण केलेला अहंकार याच्या दृष्टीने मी बोलत होतो. प्रत्यक्ष पूर्व स्तुत्याहा एक, परोक्ष मित्र बांधवाहा दोन. आपल्याला किती गोष्टी ऐकायच्या, चार, त्याच्यातल्या दोन झाल्या. श्री गुरूंची स्तुती कुठं करा, समोर करा. मित्राची स्तुती पाठीमागं करा. आता तिसरा मुद्दा ऐका, कर्मांते दासभृत्यश्च. शास्त्र आम्हाला असं सांगतं, नोकराची स्तुती करायची आहे, कधी करा, कर्मांते. याचा अर्थ काम झाल्यावर करा. काय बोलतात बघा, काम झाल्यावर नोकराची स्तुती करा. मला कधी कधी प्रश्न पडतो की असं शास्त्राने का सांगितलं असेल, त्याचं कारण सांगतो. काम झाल्यावर नोकराची स्तुती का करा, काम होण्याच्या अगोदर जर स्तुती केली तर काम होईलच याची गॅरंटी नाही, ते तिथंच बसून जाईल. हे काही जाईल असं सांगता येत नाही. मग हे काम करा, त्याला पत्रिका घेऊन येऊ द्या आणि मग म्हणा, वा तुझ्याशिवाय जात नव्हती बरं का पत्रिका. तू जर तुम्ही जर अगोदरच म्हटलं तुमच्याशिवाय कोणीच नाही, ते पत्रिका पिशातच घालतं, जातच नाही ते तिकडं. याचा अर्थ काय, नोकराची स्तुती करायची आहे ना, काम झाल्यावर करा. किती गोष्टी झाल्या, झाल्या. स्तुती समोर करा, मित्राची स्तुती पाठीमागे करा, नोकराची स्तुती काम झाल्यावर करा. चौथा मुद्दा शास्त्राचा ऐका, नैव पुत्र असताना स्त्रिया, बायको आणि मुलाची स्तुती कधीच करू नका. तुम्ही रागाने बघू नका, बघू नका. मी आता कधी कधी असा विचार करतो की शास्त्राने असं का सांगितलं असेल. मी त्याच्यात माझा असा काढला की बायको आणि मुलाची स्तुती कधीच करू नका, का हे स्तुतीच्या पलीकडे असं आपण समजायचं. त्याच्याशिवाय इतक्या लांब कोण मध्ये येणार आहे आम्हाला, असं म्हणावं लागतं. मग म्हणावं लागतं आठवत ठाण्यात माझ्या झाल्या. बाकीच्या तीन मुद्दे सोडा, त्याच्यात जास्त मग्न होऊ नका. पहिला मुद्दा डोळ्यासमोर घ्या, प्रत्यक्ष गुरुवस्तुती. हा श्री गुरूंची स्तुती करायची आहे ना, समोर करा. आता पुन्हा प्रश्न निर्माण होतो, श्री गुरूंची स्तुती करण्याकरिता प्रवृत्त का व्हा.
संतांचं अथवा श्री गुरूंचं वर्णन करायचं कशाकरिता ज्ञानेश्वरीची एक ओवी अनेकदा आपण ऐकतो फक्त त्याला गुण करून पुढे जातो तैसे हरपदे आपण पे पावे तै संता ते पाहता घेऊन जावे म्हणून वाणावे ऐकावे त्याची सदा वाणावे एक त्याची सदा ऐकावे दोन कशाकरिता हरपदे आपण पे पावे याच्याकरिता हा काही दुसरं काही नाही आपली हरवलेली वस्तू आपल्याला प्राप्त करून घेण्याकरिता श्री गुरु अथवा संतांचं वर्णन करा असं आपल्याला अर्थ करता येण्यासारखं आहे मी अनेक विनोदाने सांगत असतो आपली हरवलेली वस्तू आपल्याला प्राप्त करून घेण्याकरिता असं जर ज्ञानेश्वर महाराज सांगत असतील तर आपलं काय हरवलंय हे अगोदर आपल्याला कळालं पाहिजे आपलं काय हरवलंय हे अगोदर कळालं पाहिजे जरा पुढे बोलू का आपलं काय हरवलंय हे कळण्याकरता आपल्याजवळ काय काय होतं हेही कळालं पाहिजे काय काय होतं ते जर नाही कळलं तर हरवलं काय हरवलं कळालं पाहिजे त्याच्याकरता आपल्याजवळ काय काय आहे घेऊन तरी ठेवलं पाहिजे एक पेन आहे असं तरी घेऊन ठेवलं पाहिजे हे जसं लौकिकाच्या दृष्टीने आता त्याच्या पुढे सांगतो आपलं काय हरवलं हे कळण्याकरता आपल्याजवळ काय काय आहे हे कळालं पाहिजे आता पुढे बोलू आपल्याजवळ काय काय हे कळण्याकरता आपणच कोण आहोत हेही कळालं पाहिजे विठ्ठल आता आपल्याजवळ हरवलं हरपदे या शब्दाचे दोन अर्थ केलेले दिसून येतात आपल्याला न्यायशास्त्राने केलेला अर्थ आहे विस्मरण आणि वेदांत शास्त्राने केलेला अर्थ आहे अज्ञान असा हरपदे शब्दाचे दोन अर्थ आपल्या समोर केले आत्मस्वरूपाचं विस्मरण असं म्हणायचं का आत्मस्वरूपाचं अज्ञान असं म्हणायचं आता याचा करताना न्यायाने काय भूमिका मांडल्या त्याच्याकरता काय याचा विस्तार वेगळा आहे मी त्याच्यात जात नाही वेदांतांनी मांडलेली भूमिका फक्त सांगतो आत्मस्वरूपाचं अज्ञान असं जे म्हटलं का नाही याचा अर्थ काय हे अज्ञान घालविलं पाहिजे आणि ज्ञान आलं पाहिजे आत्मस्वरूपाचं अज्ञान घालवण्याचं सामर्थ्य केवळ ज्ञानात आहे ऐका अज्ञान घालवण्याकरिता ज्ञानच पाहिजे आता ते ज्ञान पाहिजे म्हटल्यानंतर ते ज्ञान कुठं मिळेल असा जर प्रश्न विचारला तर ज्ञानेश्वर महाराजांनी त्याला उत्तर एकच दिलंय गुरु तेच ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन दर्शनी समाधान अति जैसे आला का विषय पहा तुम्ही गुरु तेच ज्ञान कशा करता ज्ञानाकडे जायचं आहे अज्ञान घालवायचं आहे ना मग अज्ञान घालवण्याकरता केवळ आणि केवळ एकच आपल्याला उपाय आहे तो म्हणजे ज्ञानाचा मग ते ज्ञान प्राप्त करण्याकरिता सद्गुरूंकडे जावं लागेल ही ओवी सगळ्यांच्या पाठात आहे गुरु तेच ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन दर्शनी समाधान अति जैसे पण मी जरा थोडं पलीकडनं ही ओवी सोडवत येतो पहा तुम्ही आणखी एकाच्या ओवीकडे बघा गुरु तेच ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन दर्शनी समाधान अति जैसे इथला जो समाधान आहे ना तो शब्द अगोदर घ्या समाधान 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 म्हणजे नेमकं काय मला माझ्या माहितीप्रमाणे या शब्दाची आवश्यकता सगळ्यालाच आहे आवश्यकता म्हणण्यापेक्षा या शब्दाची आज सगळ्यालाच आहे कोणता शब्द समाधान तिथं बसलेल्यापैकी कोणीतरी असा आहे का मला समाधान नको असं म्हणणारा कोणीतरी आहे का मदतावी दुःख व्हावे असे कोणी ना व्हावे जीवे महाराजांची भाषा आहे प्रत्येकाची इच्छा प्रत्येकाची तळमळ ही सुखाची आणि समाधानाची दिसून येते आपल्याला प्रत्येक हा समाधान हा शब्द असा गमतीचा आहे की समाधान हा शब्द बोलून जमत नाही त्या शब्दाचा अनुभव यावा लागतो मराठी भाषेमध्ये काही शब्द असे आहेत की ते शब्द उच्चार करून जमत नाही त्या शब्दाची अनुभूती असणं गरजेचं आहे मी आणखी एक शब्द सांगतो आपल्याला सत्य असा शब्द उच्चार केला सत्य शब्द उच्चार करायला फार वेळ लागत नाही पण सत्य शब्दाची अनुभूती येण्याकरता अख्खं आयुष्य दिलं तरी येईलच याची शाश्वती घेता येत नाही महाभारताचं सूत्र आहे दृष्टांत सांगण्यात वेळ घालवत नाही पण माहीतच असलेलं सूत्र असल्यामुळे फक्त त्याला उल्लेख करून पुढे जातो सत्यम वद धर्मम चर माहिती आहे सगळ्याला महाभारतात कशा पद्धतीने आलं सत्यम वद धर्मविचार हे सूत्र पाठ करण्याकरता धर्मराजासारख्या विद्यार्थ्याला 15 दिवस लागले असं महाभारतामध्ये वर्णन आहे मग प्रश्न केलाय धर्मराजाला कृपाचार्याने अरे एवढं लहान सूत्र सगळ्यांचं पाठ झालंय अर्जुनाचं नकुलाचं सहदेवाचं पाठ झालं जरा पुढे करू का भीमाचं पाठ झालं हे महत्वाचं आहे असं बोलणं जरा महत्वाचं आहे कारण याचं काहीच पाठ होत नव्हतं तरी याचं पाठ झालं जरा आणखी पुढे बोलू का सत्यम वद धर्मम चर याचा सुतराम संबंध नाही का दुर्योधनाचं पाठ झालं असं तरी बघा आणि तुझं पाठ होत कसं काय पाठ होत 15 दिवस वेळ दिली आले पाठ झालं हो झालं मग म्हटल्याबरोबर म्हणून दाखवलं कृपाचार्यांनी विचारलं अरे एवढं लहान सूत्र पाठ करण्याकरता तुझ्यासारख्या बुद्धिमान विद्यार्थ्याला 15 दिवस लागावे असं कसं काय धर्मराजांनी सांगितलं गुरुजी खरं सांगू का हे सूत्र माझं त्याच दिवशी पाठ झालं सत्यम वद धर्मम चर म्हणजे सत्य बोलावं धर्माप्रमाणे वागावं त्याच दिवशी पाठ झालं अरे मग 15 दिवस कसं काय लागले बोलण्याकरता धर्मराजांनी सांगितलं हे सूत्र पाठ करायला मला लागले नाही हे सूत्र त्याच दिवशी पाठ झालं फक्त या सूत्राप्रमाणे वागायला 15 दिवस गेले मला बाकी काहीच नाही म्हटले याचा अर्थ काय बोलायला वेळ लागत नाही पण वागायला वेळ लागतो
समाधान शब्द हे शब्द बोलून जमत नाही, या शब्दाची अनुभूती असावी लागते. महाराजांचं प्रमाण देतो समाधानाच्या संबंधाने. चित्ती असू द्या पण चित्ती असू द्यावे. हा जो द्यावे शब्द आहे ना, हा अनुभवाच्या दृष्टीने वापरलेला आहे. चित्ती असू द्यावे, तोंडी बोलावे असं नाही, चित्ती असू द्यावे समाधान. हा समाधान शब्द चित्ताचा आणि समाधानाचा संबंध आहे. समाधानाचा आणि मुखाचा संबंध नाही, समाधानाचा आणि चित्ताचा संबंध आहे. ते आपल्याला सांगतो. मुळात मी अनेकदा एक वाक्य सांगत आलेलो आहे, आपण ऐकलेले असेल, पण पुन्हा एकदा ती भूमिका मांडून पुढे जातो. समाधान हे वस्तूच्या प्राप्तीमध्ये नसतं, वृत्तीच्या स्थिरतेमध्ये असतं. नाही का? समाधान हे वस्तूच्या प्राप्तीमध्ये नाहीये, वृत्तीच्या स्थिरतेमध्ये आहे. तुका म्हणे मग नयवृत्तीवरी सुखाची शिकाची पौरही न. किंवा दुसरी भूमिका सांगतो वेदांतामध्ये, विचारसागर नावाच्या ग्रंथामध्ये अगदी आरंभाला एक भूमिका येते. काय भूमिका येते? काही नाही म्हटलंय, इच्छित विषयाची प्राप्ती आणि वृत्तीची स्थिरता याच्यामध्ये होणारं जे आनंदाचं भान आहे, जे विषयापासून झाल्यासारखं जरी वाटत असलं तरी तो विषयानंद नाही, तो आत्मानंदच आहे. अशी स्पष्ट भूमिका आहे, असा सिद्धांत स्पष्ट आहे. त्याचे कुणाशी खूप करता येण्यासारखे आहे की इच्छित विषयाची प्राप्ती आणि वृत्तीची स्थिरता म्हणजे नेमकं काय, त्याच्यामध्ये निर्माण होणारं समाधान. जे समाधानाकरिता वृत्तीच्या स्थिरतेची गरज आहे, वस्तूच्या प्राप्तीची गरज नाही, हा त्यातून निघालेला अर्थ आहे. किती वस्तू मिळाल्या म्हणजे आम्हाला समाधान होईल असं म्हणायला जर गेलो तर समाधान आणि वस्तू प्राप्ती याचा कुठेही आपल्याला संबंध दिसणार नाही. किती जरी आपण करायला गेलो तरी आपल्याला समाधान लाभेलच असं सांगता येत नाही. समाधानाकरता मनुष्य खूप प्रयत्न करतो, पण तो प्रपंचातला प्रयत्न करत असताना त्याच्या पदरामध्ये ते समाधान पडतच असं दिसून येत नाही. तर आणखी उदाहरण द्यायची झाली तर प्रपंचातली अनेक उदाहरणं देता येण्यासारखी आहेत. काय आहे की ती काही समाधानाची अवस्था बोलत असताना या वृत्तीमध्ये त्या वृत्तीचा विचार मांडत असताना काय वृत्त्या म्हटलं की अनेक असतात, वृत्ती एक नसते, वृत्ती अनेक असते. मी अनेकदा बोलत आलेलो आहे. त्या अंतःकरणाची वृत्ती नेतृत्वाद्वारे या वस्तूपर्यंत गेली, या वस्तूच्या आकार झाली की हे ज्ञान आम्हाला व्हायला लागतं. हा माईक आहे, तो मृदंग आहे, हा काळ आहे, याचा अर्थ वृत्ती अशी बदलत जाते. बरोबर आहे, जरा पुढे बोलतो. जिथं जिथं वृत्ती ज्ञान आहे तिथं तिथं समाधान नाही, जिथं स्वरूप ज्ञान आहे तिथं समाधानाची अवस्था आहे. विठ्ठल वृत्ती स्थिर करण्याचे मार्ग भिन्न आहे. मग कोणी कर्म नावाचा मार्ग सांगितला, कोणी ज्ञान नावाचा मार्ग सांगितला, कोणी योग नावाचा मार्ग सांगितला, कोणी भक्ती नावाचा मार्ग सांगितला. हे सगळे मार्ग वृत्ती स्थिरतेच्या संबंधाने सांगितलेले मार्ग आहेत ना. म्हणून याचा विचार मांडत असताना समाधानाकरिता वृत्तीच्या स्थिरतेची गरज आहे. वृत्ती हे निवृत्ती झाली अशी अवस्था होणं गरजेचं आहे. याचा अर्थ आत्मदर्शनाची गरज आहे. समाधान पाहिजे ना, त्याच्याकरता आत्मदर्शन पाहिजे. आत्मदर्शन म्हणजे चराचरामध्ये परमात्मा भरलेला आहे. ती अवस्था जेव्हा निर्माण होते तेव्हा त्याचं जीवन हे समाधानी जीवन असं म्हणून त्या जीवनाकडे आपल्याला पाहता येईल. आत्मदर्शन या शब्दाकडे पुन्हा एकदा लक्ष द्या. चराचरामध्ये परमात्मा भरलेला आहे या दृष्टीचा विचार आपल्याला प्रमाणात ऐकायची झाली तर आपल्या ऐकण्यात एक सगळ्यांच्या महत्वाचं ज्ञानेश्वरीची ओवी देतो. जे जे भेटे भूत ते माहितच आहे आपल्याला किंवा विठ्ठल तारळा दिली सत्याही पाताळे बोलली विठ्ठल व्यापकत्री हो विठ्ठल मुनी मानसी किंवा रोज आपण काय करायचं म्हणतो जनिवणी अवघा देव
जनीचा पुसावा ठाक मग ओळगा तो वासुदेव अहिसा मनी वस्तू द्यावा भावगा ही भूमिका आत्मदर्शनाची भूमिका आहे किंवा भरला घनदाट भूमिका आत्मदर्शनाची आहे. आपण सगळी चरित्र अनेकदा सांगतो. ज्ञानेश्वर महाराजांनी रेडिओमध्ये जो पाहिला ज्ञानदेव म्हणायचो हे माझा ज्ञानवरांचं चरित्र आपण सांगतो. नामदेवांचं चरित्र या संबंधाने सांगतो. ही सगळी चरित्र आपल्या डोळ्यासमोर आहे. चराचरामध्ये परमात्मा पाहणं याला आत्मदर्शन म्हणा. पण हे आत्मदर्शन येण्याकरिता आत्मज्ञानाची गरज आहे. ऐका, त्याच्याकरता आत्मज्ञानाची गरज आहे. की आत्मज्ञान आणि आत्मदर्शनातला फरक काय? प्रमाण देतो, दोन्ही प्रमाण देतो म्हणजे आपल्या लक्षात येईल. हरिपाठातील दोन प्रमाण सगळ्यांच्या ऐकण्याची प्रमाण देतो. आत्मज्ञान म्हणताना काय बोलायचं आणि आत्मदर्शन बोलताना काय बोलायचं काही नाही. एकहरी आत्मा जीव शिव समा वायाम गुरुमन खाली मन हे आत्मज्ञानाबद्दलचा विचार आहे. आणि सर्वागती राम देह देही एक सूर्यप्रकाश ते आत्मदर्शनाबद्दलचा विचार आहे. विठ्ठल आत्मदर्शनाकरता आत्मज्ञान आणि आत्मज्ञानाकरिता कुठं जावं म्हणून ज्ञानवरांनी दुसरीकडे कुठं जाऊ नको. गुरु तेथ ज्ञान म्हणजे आत्मज्ञान आहे ना दुसरं अन्य तुला कुठेही मिळणार नाही. आत्मज्ञान प्राप्तीकरिता सद्गुरूंकडेच जावं लागेल. आणि कुणाकडे जाता येणार नाही. त्याला काय आधार देता येईल? सगळ्यांच्या माहीत असलेला थोडासा कथाभाग सांगून पुढे जातो. माहीतच आहे आपल्याला. नामदेव चरित्र होते या संबंधाने जरा डोळ्यासमोर घ्या. काय झालं म्हणे पंढरपुरामध्ये निवृत्तीनाथ महाराज ज्ञानेश्वर महाराज गोपाल काका मुक्ताबाई चौघ भावंड आले आणि पंढरपुरामध्ये नेमकं आले आणि महाद्वारामध्ये नेमकं नामदेवांची गाठ पडली. गाठ पडल्याबरोबर निवृत्तीनाथ महाराज नामदेवांच्या पाया पडतात. ज्ञानेश्वर महाराज नामदेवांच्या पाया पडतात. गोपाल काका नामदेवांच्या पाया पडतात. मुक्ताबाईचे पाया पडत नाही. का पडत नाही? ते निवृत्तीनाथांनी तिला विचारलं, अगं मुक्ते पाया पडणार, आम्ही सगळेजण पाया पडतो आणि तू मात्र तशी उभा राहिलेली आहे, पाया पडणार. मुक्ताबाईंनी सांगितलं, दादा मी मगापासून पाहते तुम्ही सगळेजण या नामदेव महाराजांच्या पाया पडताय, पण हे नामदेव हे कोणाच पाया पडत नाहीत मागायला. कसे जो वेद म्हणतात पंढरपूरचा नियम माहित नाहीये का? पंढरपूरच्या लोकांना अभिमान पाया पडायचे ना एकमेका एकमेका म्हटलं ना मग पाया पडायला पाहिजे ना. तर तुम्ही सगळेजण पडताय तर हे नामदेव कोणाच्याच पडत नाही. ज्ञानोबाईंनी मुक्ताबाईला सांगितलं की पंढरपूरची तशीच असतात. जाऊ द्या जास्त वाढवू नका. तुला माहित नाही का पाया पडायचं? तुम्ही सगळेजण पाया पडताय पण हे मात्र कोणाच्याच पाया पडत नाही असं का? किती बोलणं गोड आहे. काय आहे आपण पंढरपूरला कधीतरी आषाढी कार्तिकेला कधीतरी पंढरपूरला येतो. हे जे नामदेव आहेत ना ते रोज पांडुरंगाच्या जवळ असतात, रोज शेजारी असतात. आता काय सांगायचं, सकाळी यांनी काकडा म्हटल्याशिवाय देवाला जाग येत नाही आणि यांनी शेजारची म्हटल्याशिवाय ते झोपत नाही म्हटले. इतकं या दोघांचं नामदेव रोज देवाचे शेजारी आहे म्हणून आपण नामदेवाच्या पाया पडायचं. आपल्याला त्याच्याकडे जाता येत नाही ना, पण त्याच्या जवळ जे रोज आहेत त्यांना दिसल्यानंतर लगेच तरी पाया पडून घ्यावं. लोक नामदेवांचं काय म्हणत असतात, पंढरपूरचे महाराज आले म्हटलं तरी लोक म्हणतात वा बरं झालं पंढरपूरच्या असं म्हणून पाया पडतात का? भावना आळंदीचे महाराज आले बरं झालं माऊलीला आमचा नमस्कार सांगा. पैठणचे महाराज आले बरं झालं आपला एखादा महाराजांना नमस्कार. किती भाव आहे अंतःकरणामध्ये, भाव किती. निवृत्तीनाथांनी सांगितलं असं आहे हे रोज पांडुरंगाच्या जवळ आहे म्हणून शेजारी आहेत म्हणून यांच्या पाया पडायचं. कळालं का? पाया पडवर. आता एवढं सांगितल्यावर मुक्ताबाईंनी गप्प बसावं. पण गप्प बसते तिचं नाव कुठलं मुक्ताबाई असते? मुळात गप्प बसते तिचं नाव बाईच नसतं. काय महाराज तोंडाची बडबड असते. मुक्ताबाईंनी निवृत्तीनाथांकडे पाहायला सांगितलं, दादा हे रोज पांडुरंगाचे शेजारी हो पण अखंड दयाला अखंड दयाला
राहतात काय उपयोग आहे यांचा देवाच्या शेजारी राहून देवाच्या शेजारी म्हणायचं देवाच्या जवळ बसायचं आणि अहंकार आणखी केला नाही देवाचं म्हणून घेणाऱ्याने अहंकार बाळगून जमत नाही किंवा ज्याच्या ठिकाणी अहंकार आहे त्याला देवाचं म्हणूच नका ज्याच्या ठिकाणी अहंकार आहे त्याला देवाचं म्हणता येईल का मी देवाचं म्हणायचं आणि पुन्हा मला काहीतरी वेगळ्या अहंकारात राहायचं चालत नाही झालं नामदेव खाली आलेले होते वाळवंटात आलेले होते सगळे संत बसलेले होते तर तेवढ्यामध्ये मुक्ताबाईंनी विचार केला की आपण हे कच्चं आहे हे ठरवावं म्हणून गोरोबा काकांकडे ती थापटता देऊन सांगितलं तुम्हाला सगळं मडक्याबद्दल कळतं तर मी कच्चं कोणतं आणि पक्क कोणतं म्हणजे पक्क कोणाला म्हणायचं ज्याला देव कळाला आहे त्याला पक्क म्हणायचं आणि ज्याला देव कळाला नाही त्याला कच्चं म्हणायचं तर ठरवा काकांनी मारायला सुरुवात केली नामदेवाच्या डॉक्टरांच्याबरोबर नामदेव लाकड्यात केलं पळायला लागले पळायला लागल्याबरोबर गोरोबा काकांनी सांगितलं हे कच्चं आहे म्हटलं त्याला देव कळाला नाही ते वाक्य पटलं नाही नामदेवाला मला देव कळाला नाही काय गमत आहे हे कधीतरी येतात तर मलाच म्हणतात कळालं नाही मी इथं असून मलाच म्हणतात असं कधीतरी यायचं जरा आमच्याकडे शब्द समोर हंगाम असं म्हणतात आमच्याकडे कधीतरी यायचं आणि पूर्ण मलाच सांगायचं म्हटलं मला कळालं नाही असं कसं काय अशी रांग लागलेली होती दर्शनाची सांगायला तेव्हा खाली उतर माझं एक काम आहे खाली उतर तेव्हा मी बघून न बघितलं केलं पुन्हा पुन्हा जोरात बोलायला लागले मी म्हणतोय ना खाली उतर लोक पाया पडतात आणि नामदेव एका आरेतुरं बोलत होता पांडुरंगांनी बघून पांडुरंगांनी विचार केला काय आहे नामदेवाला कळतं का नाही माणसं बरं आम्ही दोघे जवळ असल्यानंतर एकमेकांना आरेतुरी बोलतो ठीक आहे पण माणसात बोलायचं असतं का कमीत कमी माणसात तरी महाराज म्हणून माणसात तरी महाराज असं हे करू नको म्हणून काही काही लोक असे असतात ना त्यांना आम्ही घेऊन घेत नाही देवाला प्रश्न पडला देवाला मला बोलून घेतात या या देवा असं काय आला नाही आणि आज मात्र मी इथं येऊन बोलतोय तर मला माझ्याकडे पाहायला पाहिजे काय प्रकार आहे हा मी काय बोलतो कळत नाहीये का खाली उठा म्हणते कशा करतात माझ्या बरोबर खाली तर नामदेव बोलत नामदेव बोलायला विचारलं कुठं वाळवंटामध्ये कशा करतात तिथं सगळे संत जमा झाले बरं मग त्या सगळ्या संतांना एक तू जाऊन वाक्य सांगायचं म्हणजे काय काही नाही मी पांडुरंग आजपर्यंत जर कोणाला कळालो असेल तर तो फक्त नामदेवाला कळालो एवढंच बोलायचं म्हटलं सगळे म्हणतात मला तू कळाला नाही माझ्या हातून तू जीवन करतो माझ्याशिवाय तुझं पान हलत नाही असं म्हणतात आता काही वेळेस माझ्याशिवाय तुला करमत नाही मी जर नसेल तर तुला मंदिरामध्ये एकटेपणा वाटतो आणि मग मला हे सगळे म्हणतात देव कळाला नाही तू एक काम कर देवा तुझ्याच तोंडून या सगळ्यांना सांग मी पांडुरंग जर कोणाला कळालो असेल तर फक्त नामदेवाला कळालो तर उत्तर खाली बरं पांडुरंग परमात्मा हसायला लागले नामदेव विचारलं काय झालं हसायला काही नाही हसायला नामदेवा खरं सांगू का म्हणजे काय ते जे सगळे वाढवतात ते संत म्हणतात ना तुला मी आणखी कळालो नाही हा खरंच आहे म्हणते तुला कळालोच नामदेवाने डोक्याला हात लावला ते म्हणतात की ठीक आहे पण यांनी पण म्हणावं बरं कालपर्यंत माझ्या बाजूने बोलत होते आज तरी बदल झाला एका रात्री तेव्हापासूनची परंपरा आहे एका रात्रीतल्या बदलाची काय प्रकार आहे पडले मग काय कळेना कसं काय मग ते सगळं सांगितलं आणि नामदेवा तुम्ही मला आकार म्हणून पाहतो ना हा आकार म्हणून मी नाही त्या आकाराच्या पलीकडे असलेलं जे निराकार ते तत्व म्हणजे मी ते अवयव म्हणून पाहतो ते अवयव म्हणजे मी नाहीये ते अवयवाच्या पलीकडे असलेले जे निरवयव आहे ते तत्व म्हणजे मी आहे हा सगुण म्हणून जे मी पाहतो ते सगुण म्हणजे मी नाहीये त्याच्या पलीकडे असलेलं जे तत्व आहे ते निर्गुण म्हणजे मी आहे म्हणजे निर्गुण निराकार निरवयव तो म्हणजे मी आहे हा मी तुला अशा पद्धतीने कळणार नाही कसा कळेल देवा कळेल त्याच्याकरता तुला सद्गुरूकडे जावं लागेल त्याच्याशिवाय विश्वभांकडे पाठवलं ईश्वरिंगावर पाय ठेवलेले विश्वभांचे आणि मग काय त्यांना देवाजवळ बसायचं कळत नाही हे काय मला देव खाणार आहे माघारी निघाली विश्वभांनी कळत नाही गेले आपलं काय इकडे या म्हटले काही मी तुम्हाला बसायचं कळत नाही तुम्ही काय मला सांगणार आहे म्हटलं निघालो पण एक काम करा जिथं देव नाही तिथं माझे पाय ठेवा त्यांचे पाय उचलले दुसरीकडे ठेवले शिवलिंग तिकडे ठेवले शिवलिंग जिकडं तिकडं पाय घेऊन जाईल तिकडं तिकडं शिवलिंग दिसायला लागलं आणि मग मात्र नामदेवाच्या लक्षात आलं परमात्मा हा केवळ एका देशामध्ये नाही तर तो व्यापक आहे एका देशामध्ये असतो तो देह आहे आणि व्यापक असतं ते परमतत्व आहे ते परमात्मा व्यापक आहे मी केवळ मूर्तीमध्ये आतापर्यंत मानत होतो पण हा प्रकार डोक्यामध्ये
आतापर्यंत पडला नाही आणि म्हणून आमच्याकडे मी तुम्हाला सांगावं विठोबाचे आता एक काम करा, इकडं तिकडं पाय कुठेही ठेवू नका, त्या डोक्यावर ठेवा, त्याच्यामध्ये हा प्रकाश पडणार नाही. सांगितला जातो. मला का पद्धतीला आपल्याकडे घेऊन जावं लागलं त्याचं कारण आहे का, एकदा आत्मदर्शन झालं की अद्वैताची अवस्था येते आणि अद्वैताची अवस्था आली की मग कोणत्याही मीतूपणाचा कोणताही वेगळा भाव राहत नाही. ऐका पुन्हा एकदा, काय आहे, भय निर्माण होण्याकरिता द्वैत लागतं आणि भय निघून जाण्याकरिता अद्वैत लागतं. तत्वज्ञानाच्या भाषेत बोलायचं झालं तर जिथं जिथं द्वैत आहे तिथं तिथं भय आहे. आता ज्ञानेश्वर महाराज सांगतात आमच्यावर सद्गुरूंची कृपा झाल्यामुळे आता द्वैत राहिलंच नाही. द्वैत नाही याचा अर्थ भय राहिलंच नाही, भय नाही याचा अर्थ दुःख राहिलंच नाही, दुःख नाही याचा अर्थ कोणाबद्दलही आम्हाला आता किंमत राहिलीच नाही. का? कारण ही वस्तू आम्हाला दुःख देईल किंवा तो व्यक्ती आम्हाला दुःख देईल असा वाटायचा आता विषय राहिला नाही. का राहिला नाही? कारण ती व्यक्ती आणि मी काही वेगळं आहे असं आता आम्हाला वाटतच नाही. आत्मतत्वाने चराचरामध्ये परमात्मा भरलेला आहे अशी अवस्था झाल्यामुळे आता कोणी आमच्यापेक्षा वेगळं आणि वेगळं आहे म्हणून त्याला किंमत द्या असा विचार राहिला नाही. किंमत या शब्दाचा अर्थ देखा राहिला नाही. ज्ञानोबा म्हणतात आमच्या जीवनामध्ये इतर व्यक्तीबद्दल, इतर वस्तूबद्दल, नवे नवे या इतरांबद्दल म्हणजे जगाबद्दल काही किंमत राहिली नाही, काही लेखा राहिला नाही. त्याचं काय कारण आहे? याचं एकच उत्तर आहे. ज्ञानोबा गुरु साई इतरांचा लेखा कोण करीन त्याचं कारण श्री गुरु सारिखा असता पाठी राखा. काय कधी कधी ज्ञानोबांच्या अभंगाची भाषेची रचना पाहत असताना आपल्याला एकच अभंग असतो पण भाव मात्र दोन प्रगट झालेले दिसून येतात. म्हणजे माझ्या अल्पमतीने मला असं वाटतं श्री गुरु सारिखा असता पाठी राखा हे बोलत असताना ज्ञानोबांच्या अंतःकरणाचा भाव पहा, इतरांचा लेखा कोण करी हे बोलत असताना ज्ञानोबांच्या अंतःकरणाचा भाव पहा. शब्द एकाच अभंगातले हे शब्द आहेत परंतु भाव मात्र वेगवेगळा मांडावा लागेल का नाही कळायला आणखी उदाहरण देऊन पुढे जातो.